पुण्यात काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार सतेज पाटील यांनी घेतलेली पत्रकार परिषद ही केवळ राजकीय प्रतिक्रिया नव्हे तर सत्तेच्या गलियारातून बाहेर पडणारी एक थेट सवाल होता। लोकशाही आहे तरी कोणासाठी असे ते म्हणाले। विधानसभा अध्यक्ष विरोधी पक्षनेता निवडण्याचा निर्णय घेणे हे लोकशाहीसाठी अत्यंत गरजेचे आहे। महाविकास आघाडीतील सर्वात मोठा पक्ष म्हणून आम्ही शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांचे नाव पाठवले आहे, मात्र सत्ताधाऱ्याकडून निर्णय घेतलाच जात नाही। विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी इतकी भयंकर भीती वाटत असेल असं वाटलं नव्हतं। सत्तेसाठी बाहेर पडणाऱ्या प्रतिक्रिया देताना पाटील यांनी स्पष्ट केले, जे लोक पक्षांच्या बाहेर जात आहेत त्यांच्यावर आमचा वश नाही, पण जे राहतील ते निष्ठावंत असतील आणि तेच आमचे खरे शिलेदार ठरणार आहे। त्यानंतर त्यांनी एक गंभीर आरोग्यविषयक घटनेकडे लक्ष वेधले। दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरण ही घटना दाबून ठेवता येणार नाही। दोषींवर योग्य ती कार्यवाही व्हावी ही आमची ठाम भूमिका आहे असं ठामपणे सांगताना त्यांच्या आवाजात चिंता स्पष्ट दिसत होती। स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रशासकांचे राज्य 3 वर्षाहून अधिक काळ चालत आहे हे दाखवत त्यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर सवाल उपस्थित केला। महानगरपालिकेकडून आणि जिल्हा नियोजन मंडळाकडून एकाच कामासाठी वेगवेगळ्या नावाने निधी वापरला जातो आहे, यात गैरव्यवहाराची शक्यता नाकारता येत नाही असं म्हणत त्यांनी भविष्यात महानगरपालिकेतील गैरव्यवहार जनतेसमोर आणण्याचा निर्धार केला आहे। अनेक प्रश्नांना वाचा फोडायचं काम काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही उद्याच्या भविष्यकाळात करणार आहोत। त्याचबरोबर संघटना बळकट करणे, ब्लॉक वाईज संघटनेची परिस्थिती काय आहे याचा आढावा घेणे, अशा एकूण सविस्तर माहिती सकाळपासून घेणं चालू आहे। आता तुम्ही सांगा काय असलं तर विचारू। नाही, सगळ्यांचाच आढावा आपण घेतोय। आता काय झालं आहे, आमच्याकडं ब्लॉक कमिट्या हा एक मेजर इश्यू आहे, कारण की आता 30-30 वर्ष आमच्या ब्लॉक कमिट्या आहेत। पुण्याची लोकसंख्या आणि मतदारसंख्या वाढत गेली, आम्ही त्याची फेररचना करणार आहोत आणि तशा पद्धतीची चर्चा। आता 12 ब्लॉक आहेत साधारणपणे, ते वाढवता येतील का जरा पत्रकारांना खुर्ची द्या। 12 ब्लॉक आहेत ते वाढवून परत त्यात काही वाढ करता म्हणजे जेणेकरून ब्लॉकच्या अध्यक्षाला आमच्या लोकांच्यापर्यंत पोचायला संधी मिळेल, अशा काही फेररचना अपेक्षित आहेत। त्या फेररचना आम्ही करू। नाही, शेवटी या सत्तेच्या ह्याच्यासाठी कोण जात असेल तर त्याला पर्याय नाही, परंतु शेवटी पक्ष म्हणून जी विचारधारा घेऊन आमच्याबरोबर आहेत ते आमचे पक्के आहेत। आम्ही लढाई करत राहू, कारण की अशी स्थित्यंतर काँग्रेसच्या आयुष्यामध्ये अनेकदा आलेले आहेत, वर खाली झालेलं आहे आणि त्यातनं परत काँग्रेसनं उभारी घेतलेली आहे। आजसुद्धा पर्सेंटेज वाईज बघितलं तर काँग्रेसला मानणारा वर्ग या देशामध्ये आणि राज्यामध्ये 2014 नंतर 19ची निवडणूक कशी होईल वाटत होतं, 24ची लोकसभा काय होईल असं वाटत होतं, परंतु या देशामध्ये 230च्या वर खासदार हे इंडिया आघाडीचे आलेच। असं नाही की होत नाही, ठीक आहे, त्याला टाईम लागतो। तसं इथं सुद्धा कोण गेलं तरी आम्ही नव्यानं पक्षपातनी करू। नाही, आम्ही म्हटलं तसं महापालिकेमध्ये गेल्या 2.5-3 वर्षामध्ये अधिकार राज झाला, नेमका पैसा कुठं खर्च जातोय कळत नाही। काही प्रकरणं अशी देखील निदर्शनास आलेली आहेत की DPDCमधनं त्याच कामासाठी पैसे खर्च होत आहेत, महापालिकेचे त्याच कामासाठी पैसे खर्च होत आहेत। सर्वसामान्यांनी जे कराच्या रूपानं पैसे भरलेले आहेत त्याचा गैरवापर सर्रासपणे चालला आहे, असं वातावरण यामध्ये आहे। आणि पक्ष म्हणून आमचं दायित्व आहे, या शहराचं नेतृत्व काँग्रेस पक्षानं नेहमी केलेलं आहे आणि मग शहरातला गोळा होणारा निधी महापालिकेमध्ये असू दे, टॅक्सच्या स्वरूपात असू दे, तो योग्य पद्धतीनं खर्च होतोय का नाही हे बघणं आमचं दायित्व आहे। सिनियर आणि ज्युनियर म्हणजे नवीन लोकांनाही प्रदेशाध्यक्षांची इच्छा आहे की जे वेळ देऊ शकतात, जे पक्षासाठी 24 तास काम करू शकतात, काही व्हर्टिकल्स त्यांच्या डोक्यात आहेत करायचे, त्या पद्धतीनं नव्या लोकांना देखील काम करायची संधी निश्चितपणे आहे। त्यांनीही आपलं कर्तृत्व दाखवलं पाहिजे आणि त्यांनाही काम करायची मुभा आपण देऊ शकतो।
नाही, आता काय झालं आहे की निवडणुका कधी होणार ही एक संभ्रम अवस्था सातत्यानं राहिलेली आहे. शेवटी प्रत्येक कार्यकर्ता राबत असतो निवडणुकीच्या दृष्टिकोनातून, परंतु आता एकूणच महायुतीचं धोरण बघितलं तर बिननिवडणुकाचा कारभार त्यांना सोपा वाटायला लागला. परंतु आमची भूमिका आहे, निवडणुका कधीही घेऊ देत. मी मगाशी पहिलं वाक्य जे वापरलं, आमचं काँग्रेस पक्षाचं दायित्व पुणे शहरातल्या जनतेप्रती आहे, हे पुढच्या महिन्यापासून आपल्याला दाखवून देतं जाईल. आंदोलनं असतील, मुद्दे असतील, ते घेऊन आम्ही लोकांच्यापर्यंत त्या ठिकाणी जाऊ. आज आता त्याच्यावर चर्चा करायला नको. पहिलं मुद्दे, लोकांचे प्रश्न, लोकांच्या अडचणी पहिलं मांडण्याचा प्रयत्न आम्ही करू. महापालिकेमध्ये कशा पद्धतीनं गैरकारभार चालला आहे तो पहिला बाहेर काढू आणि मग पुढं याच्या चर्चा प्रदेश पातळीवर होतील. नाही, शेवटी लोकांचे प्रश्न घेऊन लोकांच्यापर्यंत पोचणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न प्रामुख्यानं येत आहे. महिलांच्या संदर्भातला अत्याचाराचा विषय त्या ठिकाणी प्रामुख्यानं आहे. आज अनेक लोकांची बिलं मिळत नाही, पगार वेळेवर होईल का नाही अशी शंका आज महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी निर्माण झालेली आहे. ट्रम्पच्या कारभारामुळं, रेसिप्रोकल टॅक्सेसमुळं आमचं उत्पन्न महाराष्ट्राचं किती घटणार आहे ह्याचा कुठेही बजेटमध्ये त्याची आता परिणाम आम्हाला त्याचा पुढच्या या वर्षभरात दिसेल की रेसिप्रोकल टॅक्सेसमुळं, टॅरिफमुळं त्याचा परिणाम राज्यावर काय होणार आहे ते आता आपल्याला दिसेल. आणि म्हणून प्रश्न अनेक आहेत, ते प्रश्न घेऊन पक्ष म्हणून आम्ही पुढे जाऊ. मला वाटतं लोकशाही जर महाराष्ट्रात असेल तर विधानसभा अध्यक्षांनी हा निर्णय घ्यावा अशी आमची अपेक्षा आहे. खाली कुठलाही कायदा सांगत नाही की आकडेवारीचा, ज्याचे आमदार जास्त त्याला देण्याची साधारणपणे परंपरा राहिलेली आहे आणि ते समजूनच महाविकास आघाडी म्हणून शिवसेनेला जास्त त्यांचे आमदार असल्यामुळे त्यांनी पत्र द्यावं आणि भास्करराव जाधवांचं नाव त्यांनी दिलेलं आहे. आता महायुतीनं निर्णय घेतला पाहिजे देण्याचा. निदान तो निर्णय झाला तर मग निदान विरोधी पक्ष नेता म्हणून काम करायची संधी मिळेल. एवढी भीती का वाटते मला कळत नाही. महायुतीला चोख कारभार असेल, सगळं चांगलं असेल तर संविधानातलं पद द्यायला काय हरकत आहे असं मला वाटत नाही. म्हणजे थोडं सरकारला भीती वाटते असं वातावरण आहे. नाही, पक्ष म्हणून आम्ही ती भूमिका घेतलेलीच आहे. यावर कारवाई व्हावी अशी आम्ही स्पष्ट भूमिका पक्ष म्हणून या ठिकाणी घेतलेली आहे. कारण की शेवटी ज्यावेळी एखादा पेशंट येतो त्यावेळी त्याला पहिला उपचार देणं हे डॉक्टरचं कर्तव्य असतं. पैसा हा नंतरचा भाग आहे. आणि आता योजना अगदी पांढऱ्या रेशन कार्डपर्यंत योजना आलेल्या आहे. तेव्हा पैसे हा एवढा महत्त्वाचा विषय राहता कामा नये ज्यावेळी आरोग्य सेवा देत असताना. आणि म्हणून हे चुकीची घटना आहे, त्याचा निषेध आम्ही केलेला आहे. त्याच्यावर कारवाई देखील व्हावी अशी आमची मागणी पक्ष म्हणून आहेच. नाही, शेवटी जे चुकलं त्याला कारवाई करावीच लागेल ना. शासन असं प्रोटेक्शन देईल असं मला वाटत नाही. कारण की समाजामध्ये मेसेज चुकीचाच आहे. त्यामुळं नाही, तेवढं झाकून टाकण्यासारखं प्रकरण हे नाही आहे. कारण की शेवटी लोकांच्यामध्ये आहे, त्याच्याविरुद्ध आंदोलन अनेक आता गेले घटना झाल्यापासून घडत आहेत. त्यामुळं शासनाला या चळवळीमध्ये भूमिका घ्यावी लागेल. हे प्रोटेक्ट करणं शासनाला परवडणार नाही उद्याच्या भविष्यात. मला वाटतं लोकशाही जर महाराष्ट्रात असेल तर विधानसभा अध्यक्षांनी हा निर्णय घ्यावा अशी आमची अपेक्षा आहे.
खाली कुठलाही कायदा सांगत नाही की आकडेवारीचा ज्याचे आमदार जास्त त्याला देण्याची साधारणपणे परंपरा राहिलेली आहे आणि ते समजूनच महाविकास आघाडी म्हणून शिवसेनेला जास्त त्यांचे आमदार असल्यामुळे त्यांनी पत्र द्यावं आणि भास्करराव जाधवांचं नाव त्यांनी दिलेलं आहे. आता महायुतीनं निर्णय घेतला पाहिजे देण्याचा. निदान तो निर्णय झाला तर मग निदान विरोधी पक्ष नेता म्हणून काम करायची संधी मिळेल. एवढी भीती का वाटते मला कळत नाही. महायुतीला चोख कारभार असेल, सगळं चांगलं असेल तर संविधानातलं पद द्यायला काय हरकत आहे असं मला वाटत नाही. म्हणजे थोडं सरकारला भीती वाटते असं वातावरण आहे. नाही, पक्ष म्हणून आम्ही ती भूमिका घेतलेलीच आहे. यावर कारवाई व्हावी अशी आम्ही स्पष्ट भूमिका पक्ष म्हणून या ठिकाणी घेतलेली आहे. कारण की शेवटी ज्यावेळी एखादा पेशंट येतो त्यावेळी त्याला पहिला उपचार देणं हे डॉक्टरचं कर्तव्य असतं. पैसा हा नंतरचा भाग आहे. आणि आता योजना अगदी पांढऱ्या रेशन कार्डपर्यंत योजना आलेल्या आहे. तेव्हा पैसे हा एवढा महत्त्वाचा विषय राहता कामा नये ज्यावेळी आरोग्य सेवा देत असताना. आणि म्हणून हे चुकीची घटना आहे, त्याचा निषेध आम्ही केलेला आहे. त्याच्यावर कारवाई देखील व्हावी अशी आमची मागणी पक्ष म्हणून आहेच. नाही, शेवटी जे चुकलं त्याला कारवाई करावीच लागेल ना. शासन असं प्रोटेक्शन देईल असं मला वाटत नाही. कारण की समाजामध्ये मेसेज चुकीचाच आहे. त्यामुळं नाही, तेवढं झाकून टाकण्यासारखं प्रकरण हे नाही आहे. कारण की शेवटी लोकांच्यामध्ये आहे, त्याच्या विरुद्ध आंदोलन अनेक आता गेले घटना झाल्यापासून घडत आहेत. त्यामुळं शासनाला या चौकटमध्ये भूमिका घ्यावी लागेल. हे प्रोटेक्ट करणं शासनाला परवडणार नाही उद्याच्या भविष्यात. आज आता त्याच्यावर चर्चा करायला नको. पहिलं मुद्दे, लोकांचे प्रश्न, लोकांच्या अडचणी पहिलं मांडण्याचा प्रयत्न आम्ही करू. महापालिकेमध्ये कशा पद्धतीनं गैरकारभार चालला आहे तो पहिला बाहेर काढू आणि मग पुढं याच्या चर्चा प्रदेश पातळीवर होतील. नाही, शेवटी लोकांचे प्रश्न घेऊन लोकांच्यापर्यंत पोचणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न प्रामुख्यानं येत आहे. महिलांच्या संदर्भातला अत्याचाराचा विषय त्या ठिकाणी प्रामुख्यानं आहे. आज अनेक लोकांची बिलं मिळत नाही. पगार वेळेवर होईल का नाही अशी शंका आज महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी निर्माण झालेली आहे. ट्रम्पच्या कारभारामुळं, रेसिप्रोकल टॅक्सेसमुळं आमचं उत्पन्न महाराष्ट्राचं किती घटणार आहे ह्याचा कुठेही बजेटमध्ये त्याची आता परिणाम आम्हाला त्याचा पुढच्या या वर्षभरात दिसेल की रेसिप्रोकल टॅक्सेसमुळं, टॅरिफमुळं त्याचा परिणाम राज्यावर काय होणार आहे ते आता आपल्याला दिसेल. आणि म्हणून प्रश्न अनेक आहेत. ते प्रश्न घेऊन पक्ष म्हणून आम्ही पुढं जाऊ. विचार केला जाण्याकरिता बरेच गोष्टी आहेत. डिस्ट्रिक्ट चेअरमन दिसते, पक्ष संघटने वेगवेगळे गट दिसत आहेत. तर त्या सगळ्यांनी एकत्रित धरून सिनियर आणि ज्युनियर म्हणजे नवीन लोकांनाही प्रदेश अध्यक्षांची इच्छा आहे की जे वेळ देऊ शकतात, जे पक्षासाठी 24 तास काम करू शकतात, काही व्हर्टिकल्स त्यांच्या डोक्यात आहेत करायचे, त्या पद्धतीनं नव्या लोकांना देखील काम करायची संधी निश्चितपणे त्यांनीही आपलं कर्तृत्व दाखवलं पाहिजे आणि त्यांनाही काम करायची मुभा आपण देऊ शकतो. नाही, आता काय झालं आहे की निवडणुका कधी होणार ही एक संभ्रम अवस्था सातत्यानं राहिलेली आहे. शेवटी प्रत्येक कार्यकर्ता राबत असतो निवडणुकीच्या दृष्टिकोनातून. परंतु आता एकूणच महायुतीचं धोरण बघितलं तर बिननिवडणुकाचा कारभार त्यांना सोपा वाटायला लागला. परंतु आमची भूमिका आहे निवडणुका कधीही घेऊ देत. मी मगाशी पहिलं वाक्य जे वापरलं, आमचं काँग्रेस पक्षाचं दायित्व पुणे शहरातल्या जनतेप्रती आहे हे पुढच्या महिन्यापासून आपल्याला दाखवून देतं जाईल.
आंदोलनं असतील, मुद्दे असतील ते घेऊन आम्ही लोकांच्यापर्यंत त्या ठिकाणी जाऊ.